तू म्हणत असेल तर आत्ता जाऊया आपण डॉक्टरांकडे. मला काही गरज नाहीये दवाखान्यात नेण्याची. तुम्ही सांगा ना, तुम्ही शांत का आहात अधिपती? मी वेडी नाहीये. तू मनावर घे. मला काही आजार वगैरे झालेला नाहीये. ह्या मुद्दा भरकटवतायत. ह्याच भुवनेश्वरी मॅडम आहेत आणि ह्याच चारुलताई आहेत. अधिपती अधिपती माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मी खरं सांगतेय. तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे? मी काय म्हणते अधिपती? आजी आजी तुम्ही आई आहात ना यांच्या? आजी अहो तुम्ही तरी ओळखा ना तुमच्या मुलीला. तुम्ही नाही का ओळखलं? या भुवनेश्वरी मॅडम आहेत. अहो बाबा बाबा तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते बाबा. प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी इतकं जीव तोडून सांगते. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? अक्षरा बाळा, तू शांत हो आधी. आणि मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर सांग? तू हे जे मगाचपासून जीव तोडून सांगतेस हे सगळे तुझ्या मनाचे खेळ असू शकतात ना बाळा. एक तरी गोष्ट, एक तरी घटना अशी आहे ज्यावरून सिद्ध होईल की ही चारुलता नाही, ही भुवनेश्वरी आहे. सांग बघू. घटना घडलं. शाळा बाबा तुम्ही जेव्हा आपल्या शाळेचं नाव भुवनेश्वरी विद्या मंदिर बदलून चारुलता विद्या मंदिर करणार होता तेव्हा यांनीच नकार दिला ना. ह्याच म्हणला होता ना नाव बदलू नका म्हणून. कारण ह्यांचं नाव शाळेवर हवं होतं. आठवलं तुम्हाला? माझं नाव नाही द्यायचं शाळेला. काय गरज आहे तसलं काही करायची? इतकी वर्ष मी कुठे होते आणि माझा असा काय संबंध आहे त्या शाळेशी? अगं काय बोलतेस तू अक्षरा? ज्यांनी शाळा उभारली त्यांचंच नाव असायला हवं शाळेवर असं वाटलं मला. आणि मी अशी अचानक आले, माझा आणि त्या शाळेचा काहीही संबंध नसताना माझं नाव त्या शाळेला का द्यायचं? मी का ते श्रेय घेईन? मलाही तेव्हा असंच वाटलं होतं की तुम्हाला श्रेय नकोय. पण खरं तर तुम्हाला तुमचं म्हणजे भुवनेश्वरी मॅडमचं नाव शाळेवर हवं होतं. हे आत्ता कळतंय मला. मॅडम तुम्ही कितीही नाटकं केलीत ना तरी मी तुम्हाला पुरतं ओळखलं. तुम्हाला आठवतंय मॅडम, एकदा तुम्ही माझ्यासमोर स्वतःचीच म्हणजे भुवनेश्वरी मॅडमची स्तुती करत होतात. आठवतंय तुम्हाला? तुम्ही म्हटला होतात माझ्या मागे खूप छान घर सांभाळलं भुवनेश्वरी मॅडम. मला जर भेटला तर मी मिठी मारेन त्यांना असं म्हटलं होतं तुम्ही. त्यांना कडकडून मिठी मारणार. तुम्ही असं म्हटलात कारण तुम्हाला माहित होतं तुम्ही तुमच्या समोर कधी येणारच नाही. बाबा तुम्ही सांगत होतात ना यांना आपल्या मुलाला भुवनेश्वरीनं अर्धशिक्षित ठेवलं, त्याला शिकू दिलं नाही, आपली त्याला शिकवण्याची सगळी स्वप्न मातीमोल केली. तुम्ही सांगत होतात ना? या तेव्हा काय म्हटलं? किती केले त्यांनी माझ्यासाठी. मी त्यांचे आभार मानायला हवेत. माझ्या मागे त्यांनी माझा संसार सांभाळला, माझं घर सांभाळलं, माझ्या मुलाला सांभाळलं, त्याला लहानाचं मोठं केलं. आणि म्हणूनच त्या परत आल्यानंतर मी त्यांना कडकडून मिठी मारणार. ज्यांच्यामुळे तुमच्या स्वप्नांची राख झाली, ज्यांच्यामुळे तुमची सगळी स्वप्न जाळली गेली, त्या व्यक्तीला या मिठी मारणार होत्या. आणि हे सगळं खरं वाटतंय तुम्हाला? अधिपतींना शिकवलं नाही म्हणून त्या आभार मानणार होत्या त्या व्यक्तीचे. हे सगळं खरं वाटतंय का तुम्हाला? मी त्यांचे आभार मानणारच आहे. त्या समोर आल्या की मी त्यांना मिठी मारणारच आहे. कारण माझ्या अधिपतीला त्यांनी शिकवलं नाही पण एक चांगला माणूस म्हणून घडवलं. आता ज्यांनी इतका चांगला माणूस घडवला त्यांचे आभार नको का मानायला? अधिपती या भावनेत गुंतवतायत तुम्हाला. मी जे मुद्दे मांडते ना त्या सगळ्या मुद्द्यांना भावनेची किनार देऊन मूळ मुद्द्याला बगल देतायत या. बाबा प्लीज तुम्ही तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी खरं बोलते हो. या भुवनेश्वरी मॅडम आहेत. तुम्ही असा विचार करा, जरी आई असत्या तर तुमची ओळख पटता क्षणी त्यांनी तुम्हाला मिठी नसती मारली. खरं प्रेम बाबा कितीही वर्षांनी भेटू देत त्यातलं अंतर राहतच नाही. एका क्षणात दुरावा संपून जातो. पण असं नाही झालं ना तुमच्या बाबतीत. तुमच्या नात्याची वीण ही घट्ट व्हायला हवी होती आई परत आल्यानंतर. पण असं नाही झालं, उलट ती सैल झाली अजूनच. अक्षरा काय झालंय तुला? तू
का अशी वेड्यासारखी बडबडतेस? बाळा, मला तू जे सांगतेस त्यातलं काही पटत नाहीये. मला फक्त एक गोष्ट सांग, मी माझ्या बायकोला नाही ओळखणार, मी चारूला नाही ओळखणार. आणि खरं आहे, आमच्यात एक मोठं अंतर आलंय आता. आम्ही पूर्वीसारखे नाही आहोत हे मलाही पटतंय. आपण बोललो त्याच्यावरती. पण अक्षरा, आपण हे सुद्धा बोललो ना की हे अंतर आमच्या वाढलेल्या वयामुळे आलंय. मधला खूप काळ उलटून गेलाय सगळ्या घटनांना. अगं, आमचा मुलगा मोठा झालाय, त्याचा संसार सुरू झालाय. अशात ती येऊन मला मिठी वगैरे तिला नसेल योग्य वाटलं. आपण बोललोय अक्षरा यावर, तू असं पुन्हा पुन्हा का बोलतेस? अहो बाबा, वयाला प्रेमाचं बंधन नसतं हो. आणि तुम्ही जे म्हणताय ते मला जाणवलं, म्हणूनच मी तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते ना. पण त्या प्रयत्नांना यश नाही आलं. यश येणारच नव्हतं, कारण ह्या भुवनेश्वरी मॅडम आहे. बाबा, प्रेमाला बंधन नसतं हो. प्रेमाला फक्त आपुलकीची भाषा कळते. अक्षरा, जर तसं असेल तर आम्ही नॉर्मली बोलतो ना, आम्ही बोलत असतो एकमेकांशी. बाबा, तुम्ही नॉर्मली बोलत असालच, पण तसे तर आपण सगळेच बोलतो ना. आपण सगळेच एकमेकांशी बोलतो. आपल्याला तसं बोलता यावं म्हणूनच तर भाषेचा उगम झाला. पण बाबा, आपल्या माणसाशी संवाद साधणं ही वेगळी गोष्ट आहे ना. असं वरवरचं बोलणं वेगळं, पण आपल्या माणसाशी संवाद साधणं वेगळं ना. तुमच्या बोलण्यात आपलेपणा कुठे आहे बाबा? अक्षरा, क्षणभर असं मानलं की तू म्हणतेस ते खरंय, तरी सुद्धा हा प्रश्न चारूच्या आणि माझ्या नात्यातला आहे ना. तो आमच्या दोघांमधला प्रश्न आहे. आणि आमच्यातलं अंतर का वाढलंय, ते कमी का होत नाही, त्याची अनेक कारणं असू शकतात, ज्यावर आपण सुद्धा अनेक वेळा बोललोय. ते अंतर कमी करायचा आम्ही दोघेही प्रयत्न करतोय. त्यामुळं आमचं सोड, बाकी असं काय घडलंय, कुणाच्या बाबतीत काय घडलंय की ज्यावरून सिद्ध होईल की ही भुवनेश्वरी आहे? बाबा, मला नाही कळत आहे मी तुम्हाला कसं पटवून देऊ. नाही, पण हे सगळं पटण्यासारखं किंवा पटवून देण्यासारखं नाहीच आहे अक्षरा. वय बरोबर आहे. म्हणजे मला पटलंय चारूबाई तुमचं. चंचे, तू कशा पायी मध्ये बोलतीस ग? हा, तुला कोणी तुझा मत विचारलंय? मला कोणी विचारलं नाही, पण मी अभि या घरातलीच आहे. बाबा, ही 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 चंची, ही चंचला, हिला हिला घराबाहेर काढणार होते तेव्हा कुणी थांबवलं? यांनीच थांबवलं. यांनीच थांबवलं, आईंनीच थांबवलं ना. अगं, पण जिने गुन्हा केलाच नाही तिला का शिक्षा द्यायची? मग जेव्हा जेव्हा दुर्गेश्वरी मॅडम तुम्हाला स्टेजवरून पाडण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा तुम्ही त्यांना माफ करायला निघाला होता, ते का? मला असं वाटतं की आपण यांना एक संधी द्यायला हवी. आपण त्यांना माफ करायला. कारण त्या तुमच्या बहीण लागतात ना, म्हणून. अगं, आपल्या घरच्या वादात पोलिसांनी काही कारवाई करू नये एवढंच वाटत होतं मला. त्यापेक्षा आपण त्यांना दुसरी शिक्षा देऊ शकलो असतो ना, त्यांना घराबाहेर काढू शकलो असतो. घरातल्या माणसांना तुरुंगात पाठवायची काय गरज आहे असा विचार केला मी. हो, मग त्यांनी जेव्हा तुमच्यावर हात उगारला तेव्हा अधिपती त्यांना घराबाहेरच काढणार होते. तेव्हा का नाही काढू दिलं घराबाहेर? तेव्हा तुमचं प्रेम आडवं आलं ना. ज्या बहिणीला तुम्हीच घरात आणलं तिला कसं बाहेर काढणार? बरोबर. अक्षरा, अक्षरा, एक मिनिट माझा ऐक. बाळा, तू आता जे बोलतेस ना, हे या बोलण्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे चारू जेव्हा दुर्गेश्वरीला माफ करायला निघाली होती ना, तेव्हा मीही तिला प्रश्न विचारले होते, मीही तिला जाब विचारला होता. पण बाळा, विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही चारू आहे, हाच चारूचा स्वभाव आहे. अगदी जीवावर उठलेल्या शत्रूला माफ करणं हा तर गुण आहे तिचा. आणि फक्त चारू होती म्हणूनच हे करू शकली. विचार कर, इथे जर भुवनेश्वरी असती तर, किंवा हीच भुवनेश्वरी असती तर तिने काय केलं असतं? आणि मुळात ही जर भुवनेश्वरी असती तर दुर्गेश्वरीची हिंमत झाली असती असं काही करायची? तुझ्या लक्षात येते का बाळा काय होतं? तू दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे निर्णय एकमेकींच्या वरती लादतेस. नाही लागत आहे. मी असं काही करत नाहीये. मी फक्त तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करते की ह्याच भुवनेश्वरी मॅडम आहेत, या चारूला ताई नाही आहेत. बाबा, तुम्ही कोणीच यांना ओळखलेलं नाहीये. त्या हुशार आहेत, त्यांच्याकडे बुद्धी आहे, ते शस्त्र आहे त्यांचं, आणि त्याचं
कसा आणि कुठे करायचा हे बरोबर कळतं त्यांना. यांना माहित होतं की आपल्याला जर ह्या घरात चारुला ताई म्हणून राहायचं असेल तर आपल्याला सगळं नरमाईनं घ्यावं लागणार. आपल्याला भुवनेश्वरी मॅडमच्या विरुद्ध सगळं वागायला लागणार. कारण जेव्हा अशी वेळ येईल जेव्हा त्या पकडल्या जातील तेव्हा त्यांनी भुवनेश्वरी मॅडम विरोधात जे जे निर्णय घेतले ते सगळे कामी येणार. आणि जे आता घडतंय आपण सगळे आता ह्याच गोष्टीचा अनुभव घेतोय. तुम्ही उगाच इकडचं तिकडचा संदर्भ जोडायला जाऊ नका सर. आमच्या आईसाहेब स्वप्नात बी यांच्यावानी अशा मूळमूळ होऊ शकत नाहीत. वय तर या जर का भुवी असत्या तर कवा तरी संयम सुटला असता ना व. भुवीसारख्या वागल्या असत्या, पण त्या कवा बी भुवीसारख्या नाही वागल्या. त्यांचा कवा संयम सुटला नाही. अक्षरा तुझी गल्लत होते, तुझी फक्त गल्लत होते, बाकी काही नाही. अगं चारू आणि भुवनेश्वरी या दोघींच्या फक्त दिसण्यात साम्य आहे, बाकी कशातही साम्य नाहीये. आणि ती भुवनेश्वरी कितीही हुशार असली तरी इतके दिवस ती प्रिटेंड करत राहील, एकदाही पकडली नाही जाणार. असं कसं होईल? अक्षरा थोडा विचार कर. बाळा, काही वर्षापूर्वी मी यांच्या चेहऱ्यातल्या साम्यामुळे फसलो होतो. तू आता फसू नकोस. या चेहऱ्याच्या आतली व्यक्ती ओळख. आपल्याला पटलं ना की ती चारू आहे, आता पुन्हा का शंका घेतेस? मी तुम्हाला म्हटलं ना, हिला ट्रीटमेंटची गरज आहे. कामाचा किंवा आणखीन कुठल्या तरी गोष्टीचा ताण आलाय तिच्यावर, म्हणून ती अशी वेड्यासारखी बोलते. वय मला बी जाणवलं ही काय तर नाही येण्यासारखंच करत होती. अक्षराने जर मान्य केलं ना तरच आपण तिच्यावर इलाज करू शकतो. मी गुन्हा केलाच नाही असं जेव्हा गुन्हेगार म्हणतो की नाही तेव्हा त्याला जास्त सहन करावं लागतं. आणि जेव्हा त्याचा गुन्हा सिद्ध होतो तेव्हा त्याला आणखीन कठोर शिक्षा मिळते. तसंच असतं मानसिक आजारांच्या बाबतीत. पेशंटनी जर लगेच ऍक्सेप्ट केलं ना तर लवकर गुण येतो आणि टाळत राहिला तर जास्तच त्रास होतो. अक्षरा बाळा, तर बघ चारू म्हणते ते खरं आहे. तुला जर काही त्रास असेल, तुला टेन्शन असेल तर सांग ना आम्हाला. काय झालंय सांग, कसलं टेन्शन आहे? वय सुनबाई, काय होत असेल तर मान्य कर की. वय की अक्षदा अगं ते म्हणतात तर कर किंवा मी आता. अक्षरा एक्सेप्ट कर नाही तर तुझा आजार वाढतच जाईल. वय अगं, तू मान्य कर. काय होत मान्य असेल? करायला पाहिजे तू आता तेवढं मान्य कर. ते म्हणतात तेवढं मान्य कर. अगं, त्रास होईल. ऐकू ना. मी वेडी नाहीये. शांत व्हा मस्तिंदर. मी वेडी नाही अधिपती. होय, मग कोण म्हणलं? खरंच सांगते, मी खरं बोलते. बरोबर. चला तुम्ही खोली चला, आपण आराम करूया. आराम नको मला, तुम्ही ऐका ना माझं. मी खरं सांगतेय. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? या खोटं बोलताय ना, या खोटं बोलतायत. तुम्हाला नाही का कळत आहे? अधिपती, हे बघा आपण इतके दिवस भुवनेश्वरी मॅडमना शोधत होतो. आपण किती प्रयत्न केले, आपण देवाला साकडं घातलं हो की नाही? मग आता ते तुमच्या समोर आहे. भुवनेश्वरी मॅडम ते तुमच्या समोर आहे. तुम्ही का स्वीकारत नाही आहात त्यांना? त्यांनी मला भुवनेश्वरी म्हणून नाही ग, आई म्हणून स्वीकारायला हवंय. अहो, अधिपतींनी तुम्हाला आई म्हणून कधीच स्वीकारलंय भुवनेश्वरी मॅडम. तुम्ही का असं करताय? तुम्ही का मान्य करत नाही आहात की तुम्हीच आहात म्हणून भुवनेश्वरी मॅडम? तुम्ही एकदा मान्य करा, अधिपती तुमच्या पायात स्वर्ग आणून ठेवतील बघा. तुम्ही अहो, तुम्ही नसताना तुमच्या मागे सगळं घर फक्त तुमच्यासाठी आसुसले. तुम्हाला नाही दिसत आहे का मॅडम? तुम्ही नसताना सुद्धा तुम्ही घालून दिलेल्या सगळ्या रीती, सगळ्या परंपरा पाळल्या. तुम्ही बघितलं ना. का असं करताय आता? या ना आता तुम्ही तुमच्या मूळ रूपात परत, प्लीज. तुम्ही हव्या आहात आम्हाला. अहो, तुम्ही अधिपतींवर पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम करता ना. इतकी माया लावतो त्यांच्यावर. तुम्हाला दिसत नाहीये का किती कासावीस झालेत ते तुमच्यासाठी? किती वाट बघितलीये त्यांनी. माझ्यासाठी नाही तरी निदान अधिपतींसाठी तरी मान्य करा की तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात. मला कशी मान्य करू मी चारुलता आहे हे बाकी सगळ्यांना पटतंय, फक्त तुलाच पटत नाही. तू म्हणतेस तसं अधिपतीने मला आई म्हणून स्वीकारण्यासाठी मी भुवनेश्वरीचा वेश घेईनही. अजिबात मनात नसलं तरी त्यांच्यासारख्या भरजरी साड्या दागिन्यांनी मडवेन स्वतःला. पण अधिपतीचं प्रेम चारुलतासाठी नाही, भुवनेश्वरीसाठी असेल.
की मुळात तसा एकदा प्रयत्न केला होता ना मी. किती केविलवाणा प्रयत्न होता माझा. तेव्हा काय झालं तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. मी तिथे फिरकू नये म्हणून अधिपतीने ती खोली बंद केली. कुणाला विचारून तुम्ही या खोलीत आलाय चारुलता मॅडम? हिंमत कशी झाली तुमची इथे यायची? तुम्ही ह्या खोलीच्या दाराशी सुद्धा जायचं नाही, कारण ह्या खोलीत आमचं दैवत असतंय, आमच्या आई साहेब. आणि इथं आमच्या परवानगीशिवाय कोण सुद्धा पाऊल ठेवणार नाही. तो भुवनेश्वरीच्या खोलीतली जागा मला देत नाहीये, मग त्याच्या मनातली जागा मला कशी देईल? हा, ती जागा, त्याच्या मनातलं त्यांचं स्थान मला हिसकावून घ्यायचं नाहीये अक्षरा. मला ते प्रेमानं, आईच्या मायेने मिळवायचंय. अहो, अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? एकदा आरशात बघा स्वतःला आणि विचारा की स्वतःला माफ करू शकणार आहात का? तुमच्याकडून शिकावं की जगाला वेडा कसं ठरवायचं ते. कशाला तुम्ही ताण घेताय? तुम्हासनीच त्रास होतोय. हो, तुम्हाला माझा त्रास दिसतोय, पण हा त्रास मला का होतोय हे नाही दिसत आहे तुम्हाला? सगळे मला वेडं ठरवतात. मी खरं बोलतेय, कोणाला दिसत नाहीये. कोणी येडं ठरवत नाही. आम्ही तुला वेडं ठरवत नाही आहोत अक्षरा. आम्ही फक्त तुला तुझ्या आजाराची जाणीव करून देतोय. रडू नका तुम्ही. मला नका जाणीव करून देऊ. मला बरोबर माहिती मी काय बोलतेय ते. तुम्हा सगळ्यांच्या जाणीवा नष्ट झाल्यात. असं नाहीये ग. आम्ही फक्त आता कोणी काय बोलू नका, शांत राहा. तुम्ही आराम करा, चला. मला नाही करायचं आराम. ओ चला. खरंच तिला आरामाची गरज आहे. ती शांत झाली की आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. मला नाही जायचं डॉक्टरकडे. बरं ठीक आहे. मी नाही जाणार डॉक्टरकडे. मला नाही जायचं. मला वेळ लागला. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. मी खरं सांगते, मला नाही जायचं दवाखान्यात. मी या घराच्या भल्याचा विचार करते आणि कोणालाही बाबा तुम्हालाही कळत नाहीये. मला सगळ्या गोट्या ठरवताय. अक्षरा, मी नाहीये वेळ. मी नाही जाणार. कोण म्हणतं येडं? कोण नाही म्हणत. चला. सत्य समोर आणणार. भुवनेश्वरी मॅडम आणि चारुलता आईंचं सत्य समोर आणणार. खोटं बोलतायत. ठीक आहे, जाऊ. तुम्ही विचार करू नका. चला. खोटं बोलताय. चला. सत्य अधिपती, मी खरं सांगते. ठीक आहे, विचार करू नका तो तुम्ही. चला. मी खोटं नाही बोलत. काय झालं पोरीला? अहो, अशी का वागती या? कोणी चेटूक बिटूक तर नाही ना केलं? नाही हो आई, चेटूक वगैरे कोणी का करेल? तिचं मानसिक संतुलनच हल्लंय. तिला डॉक्टरांकडे नेलं पाहिजे. या तुम्ही इथं बसा बरं. तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? हो, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही बसा. तुम्हाला खरंच विश्वास आहे माझ्यावर? शांतपणे बसा. काही विचार करू नका तुम्ही. मी आल्याचा चहा बनवून आणतो. अधिपती ऐका, मी वेडी नाहीये. मी नाहीये वेडी. मला माहित नाही सगळे मला वेड्यात का काढतायत, पण मी नाहीये वेडी. मी जे सांगते ते खरंच आहे. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तुम्ही विश्वास ठेवा प्लीज. मला जगानं जरी वेडं ठरवलं ना, तरी जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात मी लढेन. मी सगळ्यांना ओरडून सांगेन की मी वेडी नाहीये. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा प्लीज. तुम्ही साथ सोडू नका. येड्या का खोया? मी कशी साथ सोडीन? हा, सप्तपदीच्या वेळी एवढी वचने दिल्या, 7 जन्माची ती बरी मोडीन मी आहे तुमच्या संग. बस, अजून काही नको अधिपती. तुम्ही विश्वास ठेवाल ना असाच? तुम्ही असाच विश्वास ठेवा. मी नाहीये वेडी. मी खरंच सांगते. आणि असं म्हणतात ना की वेडी माणसं चमत्कार घडवतात. मी तसंच करेन. मी या सगळ्यांना सिद्ध करून दाखवेन. मी पण तसंच करेन. मी संग राहीनच तुमच्या, पण तुम्ही चमत्कार घडवणार म्हणजे काय डोक्यात आहे तुमच्या? मी सिद्ध करेन की आई आणि भुवनेश्वरी मॅडम एकच आहेत. आणि तुम्ही बी एकच आहे आमच्यासाठी. जर तुम्हाला काय झालं ना मास्तरीन बाई, ते मला सहन होणार नाही बरं काय. तुम्ही ऐकाल का एक माझं? तुम्ही हे विषय खरंच सोडून द्या आता. हो, असा कसा सोडू मी विषय? असं कसं म्हणू शकता तुम्ही? बघितलं ना, मला वेडा ठरवतायत सगळे अधिपती. मी वेडी नाही हो. मी खरं सांगते अधिपती. मला माहितीये भुवनेश्वरी मॅडम आणि आई एकच आहेत. ते एकच आहेत अधिपती. मी बघितलं ना. मी सगळ्यांना सांगते. माझ्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये. सगळे वेड्यात काढतात. कोण वेड्यात काढत नाही.
तुम्ही शांत हो, शांत हो. तुमच्या डोळ्यात आम्ही पाणी बघू शकत नाही, माहिती आहे की नाही तुम्हाला? मला खरंच भास नाही झालाय. मी सांगितलेला शब्द आणि शब्द खरा आहे. आणि जर तो लोकांना खोटा वाटत असेल तर मी सिद्ध करेन स्वतःला. मी खरंच सिद्ध करेन. माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो मी खोटं नको बोलू. मी का खोटं बोलेन? मी नाही खोटं बोलणार. सगळ्यांना वाटतं मी खोटं बोलेन का? मी मला सांगा तुम्ही. मी 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 खोटं बोलू शकते का? नाही तुम्ही खोटं बोलणार. आता काय झालंय माहिती आहे काय, तुम्ही डोसक्याला घेतलाय लय ताण, तुम्हाला झोपीची गरज आहे. तुम्ही आराम करा मस्त, एकदा झोपून सकाळी उठला का नाही मस्त टुनटुनीत होत आहे तुम्ही. चला चला